या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. क्रेडाई कोल्हापूरच्या वतीनं दालन 2026 या वास्तू बांधकाम विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. क्रेडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन दालन 2026 येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत महालक्ष्मी दरबार हॉल ग्राउंड कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आलंय, अशी माहिती संदीप बोरसाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवार 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास खासदार छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ, आमदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाचं हे 13वं वर्ष असून यंदा 170हून अधिक स्टॉल्स सहभागी होत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, साहित्य उत्पादक व सेवा पुरवठादार या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यांच्याद्वारे सोलापुरात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्यांचं एक एक्झिबिशन आहे, प्रदर्शन आहे कोल्हापुरात. इतर भागातल्या लोकांना सुद्धा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून एक नवीन पाऊल सुरू करत आहे. तर या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी विनंती करतो क्रेडाई कोल्हापूरचे सगळे मान्यवरांना. 90च्या दशकामध्ये प्रमोटर बिल्डर्स असोसिएशन कोल्हापूर अशा नावाने ही संस्था स्थापन झाली होती आणि या संस्थेला नॅशनल लेवलला आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. त्यासाठी क्रेडाई म्हणून 1992च्या दरम्यान आपले हे त्याचं रजिस्ट्रेशन झालं. आता ही शिखर संघटना आहे आपली क्रेडाई म्हणजे. ह्या 21 राज्यामध्ये आपली ही संघटना काम करते. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60+ चॅप्टर्स आहेत आपले. 60+ चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला क्रेडाई कोल्हापूरबद्दल सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पुणे नंतर आपलं सगळ्यात मोठं चॅप्टर आपलं कोल्हापूर म्हणून आहे. आता इथं आपण दालन 2026 साधारणतः 30-31 जानेवारी त्यानंतर आणि 1-2 फेब्रुवारी अशा तारखेला आपण ते आयोजित केलेलं आहे. 30 तारखेला सदर दालनचं उद्घाटन होईल. आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेब त्यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले टेक्निकल सेमिनार्स होणार आहेत. त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह स्ट्रक्चर्स या विषयावरती आपल्याला साधारण मुंबईचे प्रोफेसर MG गाडगीळ हे आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत की त्यातून कसं आहे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत किंवा आमच्या फील्डमध्ये जी लोक आहेत त्यांना त्या टेक्निकल सेमिनारचा प्रचंड असा हे होणार आहे, लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर रविवारच्या दिवशी AI अँड चेंजिंग वर्ल्ड अच्युत गोडबोले सर हे फार मोठे IITian आहेत. त्यांचं एक लेक्चर होणार आहे. म्हणजे AI मुळे जे काही बदल होणार आहे त्याच्याबद्दल लेक्चर होणार आहे. त्यानंतर आमच्या ब्रँड अँबॅसेडर जे आहेत आता दालनला प्रार्थना बेहरे मॅडम त्या सुद्धा त्या रविवारच्या दिवशी आम्हाला व्हिजिट करत आहेत. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी जिल्हाधिकारी आणि बाकीच्या लोकांच्या हस्ते सर्वसाधारणतः सांगता समारंभ होईल. असं 4 दिवस हे प्रदर्शन चालतं. या प्रदर्शनामध्ये 170च्या पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आपले आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्रदर्शन. आता आम्ही सोलापूरला आलो आहे किंवा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या 5 जिल्हे जे आहेत त्याच्या भोवती आम्ही सगळं टार्गेटेड एरिया आहे आमचं. आम्ही ह्या प्रत्येक 5 जिल्ह्यामध्ये का जातोय तर त्याचं कारण म्हणजे सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे. सर्किट बेंचची स्थापना झाल्यामुळे आमच्या इथं सोलापूर असू देत, रत्नागिरी असू देत, सिंधुदुर्ग असू देत, ह्या रत्नागिरी, सातारा, सांगली ह्या साईडहून आपल्याकडं फ्लॅटला मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. कारण हायकोर्टमुळे कसं होणार आहे की इथे जे काही लोक आहेत, इथे वकील लोक आहेत म्हणा किंवा हायकोर्टशी संबंधाने ज्या काही लोक आहेत त्यांना तिथं इन्व्हेस्टमेंट किंवा तिथं फ्लॅट घेणे गरजेचं आहे. आता ह्या दालनमध्ये नुसतं
आमचे बऱ्याच जवळजवळ 100 एक अधिक प्रोजेक्ट्स आपले इथं डिस्प्ले असतील. त्याच्यानंतर आता एकाच छताखाली आपल्याला नुसतं फ्लॅट्सच असतील. या पत्रकार परिषदेस क्रीडाई कोल्हापूरचे पदाधिकारी सुनील चिले, मौक्तिक पाटील, अक्षय झवेरी यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.